हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहत. तर फ्रेंड्स, आज आपण एकदम मस्त असं गावरान पद्धतीचं पिठलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. हे घरगुती बेसनचं पीठ आहे. घरातली डाळ मी दळून आणली होती, त्याचं हे पीठ आहे. यामध्ये पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. मसाल्यासाठी या ठिकाणी मी खोबरं, जिरं, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे. याचं आपण एकत्र वाटण तयार करून घेणार आहोत. याच मसाल्यात तुम्ही मिरच्या वाटून हिरव्या मिरचीचं पिठलं देखील करू शकता. तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे. 1 कांदा चिरून घेतलेला होता, तो यामध्ये मी टाकून घेत आहे. भिजवलेल्या डाळीचं पिठलं कसं बनवायचं याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन त्याची. त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्याने खूप सुंदर स्वाद येतो पिठल्याला. त्यानंतर मी यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे. मसाला आपल्याला छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छानपैकी मसाला भाजून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा पाण्यामध्ये डायरेक्ट बेसन पीठ टाकल्यानंतर त्याची गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच मी पाण्यात बेसन पीठ घोळवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये घरचं लाल तिखट टाकून घेत आहे. चवीप्रमाणे किंवा तुम्हाला ज्या पद्धतीनं तिखट आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्हाला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1.5 चमचा लाल तिखट किंवा घरचा कांदा लसूण मसाला हा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. बेसन पीठ मिक्स केलेलं जे मिश्रण होतं ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. मिश्रण टाकत असताना एकसारखं आपल्याला हलवायचं आहे, नाहीतर त्याच्या देखील गुठळ्या होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीनं केल्यानंतर बेसन पिठाच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत. गॅसची फ्लेम मी एकदम कमी ठेवलेली आहे आणि व्यवस्थित बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं पाहू शकता. एकसारखं हलवत आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते. यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. तुम्ही जर शेंगदाण्याचा कूट टाकत नसाल तर अवश्य शेंगदाण्याचा कूट टाका. या पिठल्यामध्ये खूप सुंदर लागतो. गावाकडच्या पद्धतीनं मी हे पिठलं बनवलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक ट्रिक मी यामध्ये सांगणार आहे तुम्हाला, ती म्हणजे यामध्ये थोडासा म्हणजेच पाव चमचा ओवा देखील टाकून घ्यायचा आहे. यामुळे पिठल्याची चव आणखीनच छान लागते आणि पचायला देखील मदत होते. ज्यांना कोणाला पिठलं खाल्ल्यानंतर त्रास होत असेल तर नक्की ही ट्रिक वापरा. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ दिल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठलं. जवळपास 5 ते 7 मिनिटं मी अशा पद्धतीनं झाकून हे पिठलं शिजवलेलं आहे. त्यानंतर मस्त अशी भरपूर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीरीमुळे अतिशय मस्त सुंदर चव येते या पिठल्याला. आता छान असं झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊ. मस्त गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही हे पिठलं खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपला खवय्यांचा परिवार स्वादाविष्कार. थँक्यू.